नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पद सोडण्याची शक्यता आहे। नरेंद्र पाटील यांनी स्वतः अध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले आहेत। पदावर असल्यानं हात बांधलेत असंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत। पदावर नसताना इंगा दाखवणार असल्याचं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलंय। एमडीनी महामंडळाचं वाटोळ केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। सरकारला की एमडीला वाटत असेल झालं याचं काम, आता याचं ऐकायची गरज नाहीये, त्याच्यामुळे आता आम्हालाही वाईट वाटते। पण करणार काय, आम्हाला हात बांधलेले आहेत, कारण आम्ही पदावर आहेत। पदावर नसताना मग इंगा दाखवणं काय आमचं ते रोजचंच काम आहे कामगारांचं, आम्हाला माहिती आहे। 100% ठेवून काय करू मी 2 महिन्यापासून महामंडळाच्या कुठल्याही व्यवस्थेची वापर करत नाही, किंबहुना महामंडळाची गाडी पण मी वापरत नाही, माझी स्वतःची ईव्ही गाडी वापरतो। 2 महिने अल्टिमेटम काय नसते बघा। आम्ही मुख्यमंत्र्यांना तक्रार केली, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य नाही घेतलं, तर मग तो विषय माझा आहे, मी कशाला अल्टिमेटम देणार। आता तो माझा निर्णय आहे। मी सांगितलं मगाशी की समाजाचं जर नुकसान होत असेल तर त्या पदावर बसून करू काय लाभाचं पर थोडं नाही ते, आणि मला कसला लाभ पाहिजे। माझ्या वडिलांनी समाजासाठी टोकाची भूमिका घेतलेली आहे। सरकारने फक्त घोषणेच्या माध्यमातून हे मंडळाची स्थापना आहे। प्रत्यक्षात या मंडळ अतिशय अपंग अवस्थेत आहे अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे जे काही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची व्यथा योग्य आहे। खरं तर तेही भारतीय जनता पार्टीचे, सरकारी भारतीय जनता पार्टीचे। आता लोकांनी जनतेनंच याविषयी बघावं। एवढं काही सरकार दूध खुळं किंवा अपंग नसतं, आणि मुख्यमंत्री काय एवढं एकदम कोणी काही केलं म्हणून त्याच्यातले ऐकतील किंवा असक्षम आहे किंवा निर्णय घेण्यास सक्षम नाही असं त्याचा अर्थ नाही। खरं तर सरकारच आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होतात असं माझं मत आहे।